बारामतीत सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण सुनेत्रा पवारांचं प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे। परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे। तसंच वहिनी तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही असा उल्लेखही आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जयदीप भगत कडून। जयदीप, या परिचय पत्रकाचा अर्थ काय काढायचा? सौरभ, गेल्या काही दिवसापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरते आहे। त्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचे बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे देखील वाढलेले आहेत। तसेच अनेक सूचक वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। तसेच राष्ट्रवादीचे जे तालुका अध्यक्ष आहेत इंदापूरचे, त्यांनी काही दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की 15 दिवसापूर्वीच वहिनींची जी आहे ती उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता सुनेत्रा पवार वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत। वेगवेगळ्या सामाजिक असतील, धार्मिक असतील कार्यक्रमांना उपस्थित लावत आहेत। त्यामध्येच आता परिपत्रक देखील वाटण्यात येत आहे की सुनेत्रा पवारांनी केलेली कामं सुनेत्रा पवार एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून असतील किंवा बारामती टेक्सटाईल कंपनीच्या माध्यमातून असतील, यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड भागात त्यांनी चांगल्या प्रकारची जी आहेत ती कामं केलेली आहेत। समाज उपयोगी जी आहेत ती कामं केलेली आहेत। त्याच्यामध्ये आता जे आहे ते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार ठरलाय का असं जे आहे ते विचारलं जाते। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवारांचे वाढलेले दौरे, तसेच प्रदेशाध्यक्ष असतील त्यांनी केलेली वक्तव्य, तसेच सुनेत्रा पवार यांनी केलेले सूचक वक्तव्य, त्यावरून एकंदरीत असंच दिसते की आगामी काळात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा जो आहे तो थेट लढत जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातून दिसू शकते। आता जरी असलं तरी इतक्या दिवस फक्त दौरे वाढले होते, वेगवेगळी सूचक विधानं देखील केले होते, परंतु आता सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाची जी पत्रक आहेत ती बारामतीमध्ये वाटली जात आहेत। ठीक आहे, धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।